नमस्कार, अन्वित किचनमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण काशीफळ भोपळ्याचे घारगे बनवणार आहोत आणि हे घारगे अत्यंत पौष्टिक असतात. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. त्यासाठी मी हा काशीफळ भोपळा कापून घेतलेला आहे. 3 वाटी हा भोपळा घेतलाय आणि याला लाल भोपळा सुद्धा म्हणतात. हा भोपळा आपल्या संपूर्ण शरीरासाठीच खूप फायदेशीर आहे. 9-10 दिवस याचे घारगे सहज टिकतात. काही ठिकाणी याला घाऱ्या सुद्धा म्हणतात. 1.5 वाटी गूळ घेतलाय. एकदम बारीक गूळ पाहिजे यासाठी. गूळ शक्यतो तुम्ही खिसूनच घ्या. चवीपुरतं मीठ घ्यायचे आणि अर्धा चमचा विलायची पावडर घेतलेली आहे. आता आपण हा भोपळा कुकरमध्ये शिजवून घेऊया. हा सगळा भोपळा आता आपण कुकरमध्ये टाकूया आणि त्यामध्ये 1-1.5 ग्लास पाणी टाकून तो शिजवून घेऊया. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. त्यातली पहिली शिट्टी ही हाय हीटवरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर 2 शिट्ट्या या मीडियम हीटवरती करून घ्यायच्यात आणि शिट्ट्या झाल्यानंतर पूर्ण वाफ जाऊन द्यायची आणि त्यानंतर मग झाकण उघडून घ्यायचं. तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल किंवा तुमच्या मुलांना ट्रिपला जायचं असेल तर तुम्ही हे घारगे सहज बनवून देऊ शकता. आपण 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण हे झाकण काढून घेऊया. चला आपण भोपळा शिजलाय की नाही ते पाहून घेऊया. हे पहा, मस्त भोपळा शिजलेला आहे. आता आपण हा सगळा भोपळा एका चाळणीमध्ये काढून घेऊया. आता आपण या भोपळ्याची पूर्ण साल काढून घेऊया. चाकूने आपण ही साल काढूया. हे पहा, आपण पूर्ण साल काढून घेतली आहे भोपळ्याची. आता यामधून आपण पाणी पिळून काढूया. हे पहा, अशा प्रकारे आपण हाताने भोपळ्यातलं पाणी काढायचे. थोडंच पाणी काढायचे, पूर्ण पाणी काढायचं नाहीये. यामध्ये थोडंसं पाणी राहायला सुद्धा पाहिजे. तर अशा प्रकारे आपण करून घेऊया. आता आपण यामधलं पाणी काढून घेतलंय. आपण हे आता गव्हाच्या पिठासोबत मळून घेणार आहोत. तर मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जेवढं आपण भोपळा घेतलाय तेवढंच गव्हाचं पीठ घेतलंय. तर आपण हे थोडं करून यात मिक्स करणार आहोत. एकदम टाकायचं नाही, थोडं टाकून मिक्स करायचे. थोडंसं करून दाखवते मी आधी तुम्हाला. आता आपण काय करूया, आधी यामध्ये याची पावडर आणि चवीपुरतं मीठ घेतलंय ते टाकूया आणि गूळ टाकून घेऊया. आपण पुरीसाठी ज्या प्रकारे कणिक मळतो तशीच कणिक मळून घ्यायची आहे आपल्याला. यामध्ये मळण्यासाठी पाण्याचा वापर करायचा नाहीये.
भोपळ्यामध्ये ऑलरेडीच पाणी असतं, त्यामुळे गुळाला पाणी सुटतं, त्यामुळे पाण्याची गरज पडत नाही. आणि यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ मावेल तेवढं त्यामध्ये ॲड करायचं आहे. ते पण थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे मळायला, एकदम टाकायचं नाही आहे, थोडं थोडं घेऊन मळून घ्यायचं आहे. जोपर्यंत घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला त्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करत राहायचं आहे. पुरीसाठी ज्या प्रकारे आपण कणिक मळतो तशीच कणिक मळून घेतलेली आहे आपण. आणि आपल्याला आता याच्या पुऱ्या तयार करायच्यात. त्यासाठी आपण आधी याचे गोळे करून घेऊया. हे पहा, मस्त अशा प्रकारे गोळे तयार करायचेत आपल्याला. आणि जर हाताला चिकटत असतील तर थोडंसं पीठ लावून गोळे तयार केले तरी चालेल किंवा तेल लावलं तरी चालेल. आपण हे सगळे गोळे तयार करून घेतलेत. आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊया. कढईमध्ये आपण आता तेल गरम करायला ठेवूया आणि तोपर्यंत पुऱ्या लाटून घेऊया. त्यासाठी थोडंसं पोळपाटाला तेल लावायचं आणि पुरी लाटून घ्यायची. गरज नसेल तर तेल नाही लावलं तरी चालेल. जास्त पातळ पुऱ्या लाटायच्या नाही आहेत, थोड्याशा जाड ठेवायच्यात. तेल छान तापले. आता आपण मीडियम हीटवरती हे घारगे तळून घेऊया. हे पहा, एकदम मस्त कलर आलेला आहे. याचप्रमाणे आपण सगळे घारगे तळून घेऊया. एकदम मस्त घारगे तयार झालेले आहेत. आणि या भोपळ्यामध्ये विटॅमिन ए, ई आणि सी भरपूर प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे आयर्नसुद्धा भरपूर असते, त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. त्यामुळे हे घारगे तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.